नमस्कार मित्रांनो, आज आपण सफर करणार आहोत एका ऐतिहासिक शहराची, जे सिटी ऑफ गेट्स या नावाने देखील ओळखले जाते. हेच पूर्वीचे औरंगाबाद आणि आताचे छत्रपती संभाजीनगर. हे शहर महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख शहरांपैकी एक आहे. हे शहर सिल्क रोडचा देखील भाग होते. हे शहर लोकसंख्येच्या मानाने 5व्या स्थानावर येते. या शहराचे क्षेत्रफळ 10,100 स्क्वेअर किलोमीटर असून 37.55% भाग शहरी व उर्वरित भाग ग्रामीण आहे. या शहराचे साक्षरतेचे प्रमाण 79.02% असून सेक्स रेशो 924 आहे. या शहराचा व शहराच्या नावाचा भला मोठा इतिहास आहे. चला तर मग या शहराबद्दल अधिक जाणून घेऊया. छत्रपती संभाजीनगर या शहराचा इतिहास सातवाहन काळापासून दिसून येतो. याच जिल्ह्यातील पैठण हे सातवाहन साम्राज्याची राजधानी होती. तसेच दौलताबाद किंवा देवगिरी ही यादवांची राजधानी आधुनिक छत्रपती संभाजीनगरच्या हद्दीत स्थित आहे. हे शहर पूर्वी राजद्दा, खडकी, फतेनगर या नावाने देखील ओळखले जायचे. सातवाहन काळात खाम नदीच्या किनारी अनेक लहान मोठी खेडी होती. त्यापैकी खडकी हे एक होते. 14व्या शतकापर्यंत या परिसरात यादवांचे म्हणजेच राजा कृष्णदेवराय व त्यांच्या वंशजांचे राज्य होते. इसवी सन 1308 मध्ये इस्लामिक आक्रमक सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच्या कारकिर्दीत हा प्रदेश दिल्ली सल्तनतला जोडला गेला. 1327 मध्ये दिल्ली सल्तनतची राजधानी दिल्लीहून दौलताबाद येथे सुलतान मोहम्मद बिन तुघलकच्या कारकिर्दीत स्थानांतरित झाली, ज्याने दिल्लीच्या लोकसंख्येचे मोठ्या प्रमाणावर दौलताबाद येथे स्थलांतर करण्याचे आदेश दिले. तो आपल्या भल्या मोठ्या हत्ती, घोडे व सैन्याच्या ताफ्यासोबत दौलताबाद येथे दाखल झाला. जेव्हा मोहम्मद बिन तुघलकला लक्षात आले दख्खनमध्ये राहून दिल्लीवर कंट्रोल करणे व दौलताबाद येथे राहून उत्तर भारतावर वर्चस्व राखणे अशक्य आहे, तेव्हा त्याने काही कालावधीतच आपला निर्णय बदलला आणि राजधानी दिल्लीला परत नेली. 1499 मध्ये दौलताबाद अहमदनगर निजामशाहीचा एक भाग बनला. मलिक अंबर हा निजामशाह दुसरा याच्या अहमदनगर निजामशाहीमध्ये प्रधान होता. मलिक अंबरने या ठिकाणी 1610 मध्ये खडकी नावाचे नवीन शहर स्थापन केले. मलिक अंबर नंतर त्याचा मुलगा फतेह खान याने या खडकी शहराचे नाव बदलून फतेहनगर केले. 1636 मध्ये औरंगजेब, जो त्यावेळी दख्खन प्रांताचा सुभेदार होता, त्याने या शहराला मुघल साम्राज्याला जोडले. 1653 मध्ये औरंगजेबाने शहराचे नाव बदलून औरंगाबाद असे केले आणि त्यास मुघल साम्राज्याच्या दख्खन प्रदेशाची राजधानी बनवली. 1955 पर्यंत औरंगाबाद हे हैदराबाद राज्याचा भाग होते. 1 मे 1960 साली हे शहर भाषावार प्रांतरचनेच्या आधारे मराठी महाराष्ट्र राज्याचा एक भाग बनला. हे शहर इथल्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी. इथे पर्यटकांची जशी गर्दी तशीच महाविद्यालयीन तरुणाईंची सुद्धा. हे शहर जगातल्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक आहे. या शहरात 19वे शतक इसवी सन 1889 मध्ये पहिली कापूस प्रक्रिया गिरणी उभी राहिली. त्यात बऱ्याच जणांना रोजगार मिळाला होता. हे शहर इथल्या फार्मास्युटिकल्स, सीड्स कंपनीज, ऑटोमोबाईल्स, टेक्स्टाईल इंडस्ट्री आणि अशा बऱ्याच इंडस्ट्रीजसाठी महत्त्वाचे आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ देखील येथे स्थित आहे. पैठण ही सातवाहनाची राजधानी होती. त्याच नावावरून पैठणी नावाची रेशीम साडी जगप्रसिद्ध आहे. कापूस व रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्र प्रकारासाठी देखील औरंगाबाद प्रामुख्याने ओळखले जाते. त्यात हिमरू शॉल, हिमरू साडीसाठी मोठी मागणी आहे. कापूस, लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय इथे ऐतिहासिक काळापासून चालतो. बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारी आणि ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी इसवी सन पूर्व 2रे शतक ते इसवी सन पूर्व 5वे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात निर्माण झाली. त्यात 29 लेण्यांचा समावेश आहे. अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने इसवी सन 1983 साली घोषित केली आहे. हे ठिकाण औरंगाबादपासून 110 किलोमीटर अंतरावर असून
जळगावपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी म्हणजेच एलोरा केव्ज ही शहरापासून 30 किलोमीटर अंतरावरील वेरूळ येथे स्थित आहे. या लेण्या 5व्या ते 11व्या शतकाच्या कालखंडात कोरल्या गेलेल्या असून तिथे 34 लेण्या आहेत. या लेण्या येथील कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये हिंदू, बौद्ध व जैन अशा 3 धर्मांच्या लेण्यांचा समावेश आहे. या लेण्यांना युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले आहे. वेरूळ येथे स्थित असलेले कृष्णेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी 12वे ज्योतिर्लिंग आहे. हे हिंदू धर्मीयांसाठी एक महत्त्वाचे श्रद्धेचे स्थान आहे. औरंगाबाद शहरामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील एक ताजमहलाची प्रतिकृती असलेला बीबी का मकबरा येथे पाहायला मिळतो. त्याला मिनी ताजमहल देखील म्हटले जाते. बीबी का मकबरा औरंगजेबाची पत्नी रबिया उद दुरानी उर्फ दिलरास बानो बेगमच्या आठवणीत औरंगजेब याने बांधला. औरंगाबाद लेणी ही बौद्ध लेणी विद्यापीठाच्या मागील भागात असून येथे 12 लेण्या आहेत. तिथे एक विपश्यना केंद्रही आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, देवगिरी किल्ला तसेच म्हैसमाळ हिल स्टेशन या शहराचे सौंदर्य वाढवते. बानी बेगम गार्डन हे मुघल शैलीचे गार्डन औरंगजेबाच्या एका मुलाच्या पत्नी बानी बेगम यांच्या नावावरून दिले. हे गार्डन शांत व मोहक वास्तुशिल्प रचनांसाठी ओळखले जाते. पानचक्कीला असणाऱ्या नहरेद्वारे पाण्याचा अखंड पुरवठा होतो. मलिक अंबरने बांधलेली नहर ए अंबरी याच ठिकाणी स्थित आहे. त्या काळी पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन मलिक अंबरने ती उभारली होती. फत्ते हौद हा हौद बीबी का मकबरा परिसरात आहे. भगवंत नाईक यांनी सुमारे 250 वर्षांपूर्वी बांधलेला हौद आहे. नहरीचे शहर असलेल्या औरंगाबादमध्ये थत्ते हौद एक ऐतिहासिक स्थळ आहे. नैसर्गिक झऱ्याद्वारे हौदात पाणी येते. हौदाच्या मध्यभागी कारंजांचे अवशेष आहे. या हौदाने त्या काळात परिसरातील नागरिक, जनावरे यांची तहान भागविण्याचे काम केले आहे. प्रत्येकाच्या अंगात स्फूर्ती निर्माण करणारा शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा क्रांती चौक येथे आहे. हा चौक शहराची शान वाढवितो. येथे साजरे होणारे सण, उत्सव क्रांती चौक येथे साजरे केल्याशिवाय अपूर्णच वाटतात. शहरामध्ये स्थित असलेल्या गोगाबाबा टेकडीवरून या शहराचा सुंदर पॅनोरॅमिक व्ह्यू दिसतो. येथे एकदा नक्कीच भेट द्यायला हवी. 1651 ते 53 AD मध्ये बांधलेला सोनेरी महल, हिमायत बाग येथील मुघल शैलीचे गार्डन असे अनेक सुंदर ठिकाणे शहराचे सौंदर्य वाढवितात. येथे UGC, NAC, AIU दर्जा असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. डॉक्टर बाबासाहेबांची कर्मभूमी म्हणून देखील छत्रपती संभाजीनगर ओळखले जाते. त्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत बऱ्याच स्कूल आणि कॉलेजची स्थापना येथे झाली. त्यात मिलिंद महाविद्यालय, PES इंजिनिअरिंग कॉलेजचा समावेश आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये भारत सरकारने या शहराचे नाव औरंगाबाद बदलून छत्रपती संभाजीनगर केले. छत्रपती संभाजीनगर या शहरास रस्त्याने, रेल्वेने व विमानाने भेट दिली जाऊ शकते. येथील विमानतळ हे चिकलठाणा परिसरात आहे. अशा या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या शहराला नक्की भेट द्या. आज इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन गोष्टी जाणून घ्यायला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद.